मान्यवरांचा या ठिकाणी आगमन झालेला आहे। आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीनं टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। या ठिकाणी स्वागत करूया आपल्या नेहमीच्या पद्धतीने टाळ्यांच्या गजरात। जन्मशताब्दी जयंतीनिमित्त आज या ठिकाणी शिक्षण तज्ञ सन्माननीय हेरमजी कुलकर्णी सर यांच्या या ठिकाणी व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय दामोदर भाऊ राऊत यांनी स्वीकारावे। कार्यक्रमाच्या निमित्ताने जे पहिलं पुष्प होत आहे त्या कार्यक्रमासाठी अध्यक्षांची निवड झाली, त्याला मी आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे। मान्यवरांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचं पूजन करावं अशी मी धन्यवाद। इतके अनेक अर्थ इतके अनेक अनर्थ एका अविद्येने केले, एका अविद्येने केले। आयुष्य वेचणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्री फुले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 20वी जयंती निमित्त आलेल्या उपस्थित सर्व मान्यवरांचे आम्ही सर्व सावित्रीच्या लेखी आमच्या स्वागत गीतातून आपले सहर्ष स्वागत करीत आहोत। इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा,
यांना मी विनंती करतो की भाऊंनी सन्माननीय श्री हिरंबजी कुलकर्णी यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न करावा. या सन्मानाचा जर महात्मा फुले यांची पगडी सन्माननीय भाऊंच्या हस्ते या ठिकाणी अर्पण करण्यात येत आहे. भाऊंनी मानाची पगडी घालणं याच्यासाठी कित्येक लोक आतुर असतात आणि भाऊंच्या हस्ते या ठिकाणी पगडी अर्पण केली जात आहे. त्याचबरोबर पुष्पगुच्छ या ठिकाणी ही सरांना कायम लक्षात राहील. अच्छा, या महात्मा फुले जन्मवर्षाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी पहिलं पुस्तक म्हणून मान्य श्री हिरंबजी कुलकर्णी यांचं व्याख्यान आयोजित केलं आहे. या कार्यक्रमाचा उद्देश असा होता की महात्मा फुले यांचं जे कार्य आहे ते तरुण मुलापर्यंत, शाळकरी मुलापर्यंत पोचलं पाहिजे. आम्ही नेहमीच बोलत असतो पण ज्यांचा समग्र अभ्यास आहे, सखोल अभ्यास आहे, अशा व्यक्तींच्या माध्यमातून जर आपण महात्मा फुले समोर मांडले तर तुम्हाला चांगलं बसतील, मानवतील आणि भावतील. या उद्देशाने आपण पहिलं पुष्प आणि श्री कुलकर्णी सर यांचं या ठिकाणी आयोजित केलं. हे आयोजित करत असताना ज्या आपल्या गावाच्या सुकन्या आहेत अश्विनी डोके जाधव यांच्या माध्यमातून या ठिकाणी कुलकर्णी सरांची वेळ आपल्याला आली. त्यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी आपल्यासारख्या छोट्या गावात आले. त्यासाठी मला प्रेरणा देणारे जगताप सर असतील, त्यांच्याबरोबर पुणे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी माळी साहेब असतील, हे या ठिकाणी आमच्या आग्रहामध्ये देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचबरोबर गावातील मान्यवर व्यक्ती आहेत. या ठिकाणी केंद्र प्रमुख मारणे सर आहेत, या ठिकाणी केंद्र प्रमुख जाधव सर आहेत. एवढ्या गावचे शिक्षण तज्ञ म्हणून आम्ही आमचे शिक्षण प्रेमी म्हणतो संजय साधू आहेत. या ठिकाणी त्याचबरोबर दुसरे संजय साधू आहेत, त्यांच्या प्रेरणेमुळे आम्ही हा कार्यक्रम वापरत आहोत. कृषी अधिकारी अंधारावत आहेत, नंतर अमोल कुदळे, वैभव कुदळे, संपत पाटील असतील आणि यामुळे काही आहेत, सुराम साधू आहेत, बाळासाहेब प्रभू. त्यांच्या सर्वांची नाव व्यवस्थित नाही, त्या सर्वांचं मी एकदा संस्थेच्या वतीने स्वागत करतो. आणि या ठिकाणी या पुढच्या काळामध्ये पूर्ण वर्षभरामध्ये आपल्याला जे कार्यक्रम करायचे आहेत त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांची मी सहर्षी आकर्षण करतो आणि दर महिन्याला एक व्याख्यान या ठिकाणी आयोजित करण्याची सेवा देतो. त्याचबरोबर सावित्रीबाई फुलेंची जयंती असते, या विनंतीला मान देऊन सर आपण या ठिकाणी आलात. मी विनंतीला मान दिला त्याबद्दल मी विद्यार्थ्याच्या वतीनं आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांचं मी स्वागत करतो आणि माझ्या बोलून दिलं. आपल्या नेहमीच्या पद्धतीने टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. आपल्याला सगळ्यांना कळणं निश्चितच गरजेचं आहे आणि म्हणून आजचे जे आपले सन्माननीय अतिथी आहेत त्यांचा आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी परिचय करून देतो. ज्यांची 100हून अधिक व्याख्यानं वेगवेगळ्या ठिकाणी झालेली आहेत, ज्यांनी अण्णा हजारे, मेधा पाटकर, नरेंद्र दाभोळकर यांच्याबरोबर सक्रिय सामाजिक प्रश्नांसाठी सहभाग घेतलेला आहे असे सन्माननीय हिरंबजी कुलकर्णी सर आहेत. त्याचबरोबर 100 तालुक्यांमध्ये त्यांचं संस्थेचं नेटवर्क आहे. नेटवर्क म्हणजे आज ते प्रत्येक ठिकाणी जात नाहीत पण तरी देखील काम तितक्याच तडफेनं ताकदीनं चालू आहे असे सन्माननीय हिरंबजी कुलकर्णी सर आहेत. महिलांचं पुनर्वसन, शिक्षण विषय आणि सामाजिक प्रश्न यामध्ये त्यांचं भरीव असं कार्य आहे. शाळा आहे, शिक्षण नाही, परीक्षेला पर्याय काय, कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल, शिक्षकांसाठी साने गुरुजी, बखर शिक्षणाची, माझी शिक्षण परिक्रमा अशी अनेक त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 13हून अधिक पुस्तकं त्यांची ही